नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आता महाराष्ट्रात ऑनलाईन पासिंग ATS पासिंग हे जूनपासून चालू होणार आहे. आता जवळजवळ एक 15 मशीन महाराष्ट्रातल्या चालू होतील. समजा ठाणे जिल्ह्यातलं होईल, म्हणजे कल्याण RTOची बी होईल, पेणची होईल, की ठाण्याची होईल, सातारची होईल, कराडची होईल, सांगलीची होईल. म्हणजे ही कामं पूर्ण होत आलेली आहेत आणि आता तिथं मशीनवरतीच हे फिटनेस नूतनीकरण होणार. त्याच्यामुळे लोकांना आता वाहन मालकांना कुठलाही त्रासच होणार नाही, कारण आता संपूर्ण काम हे मशीनच करणार आहे आणि मग तुम्हाला फिटनेस बी 9 मिनिटातच तिथं मिळणार आहे. म्हणजे फिटनेससाठी मगजमारी वगैरे काही नाही. फक्त जे आता परिवहन विभागाच्या साईटला तुम्ही पासिंगसाठी अप्लाय करत होता, फी भरत होता, तीच फी ATS पासिंग म्हणून ती साईट तयार होईल. म्हणजे कुठलं तुम्हाला ATS मशीन चालू झालेले आहेत त्या दिसतील आणि मग तिथली अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती हे वाहनांचं पासिंग होईल. सहज सरळ साध्या सोप्या, म्हणजे कोणच मध्यस्थी राहणार नाही ना. तुम्ही खाली तुमच्या मोबाईलवरनं टायमिंग घ्यायचं आहे पासिंगचं आणि त्या मशीनवरनं तुम्हाला टायमिंग मिळणार. त्या टायमिंगला जाऊन आपलं वाहन हे पासिंग करून घ्यायचं आहे आणि मग फिटनेससाठी सुद्धा काही चक्कर मारायची काही गरज नाही. तुम्हाला तिथं 9 मिनिटातच फिटनेस मिळणार, ऑनलाईनला जुडणार आणि मग ती काय जरा फी असणार आहे त्याला, की वाहन पासिंग ATS फी म्हणून. थोडी आधुनिक तंत्रज्ञानावरती हे जलद गतीनं तंत्रज्ञान असल्यामुळं तुमचा वेळ बी वाचणार आहे, तुमचं टायमिंग वाचणार आहे आणि छुपा खर्च काही राहणार नाही. कुणाला काय मस्कात मारायची काही गरज नाही. मोबाईलवरूनच आपण अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि ATS पासिंग हे जूनमध्ये सुमारे 15 मशीन महाराष्ट्रातल्या चालू होतील आणि मग जूनपासून बराचसाच फरक पडणार आहे पासिंगचा वगैरे. फिटनेससाठी सुद्धा तुम्हाला काय RTOला जाण्याची किंवा काय कुठं RTOला पासिंगसाठी जाण्याची काही गरजच नाही. हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानावरती ATS पासिंग ॲटोमॅटिक मशीनवरती वाहनांची फिटनेस नूतनीकरण ही होणार आहे. त्याच्यामुळं RTOची बी पूर्ण गर्दी हटणार आहे. RTOला सुद्धा पुन्हा ठराविक कामासाठीच जावं लागणार आहे ना. पण 50% गर्दी RTOची ही हटली जाईल ह्या ऑनलाईन कार्यक्रमामुळं आणि सहज जलद गतीनं पटकन आणि वेळेत ऑनलाईननं ही कामं होतील. व्हिडिओ शेअर करा.